आणि गेले 12 दिवस गायब असलेल्या अशोक धोडी यांच्याबाबत नेमकं काय झालं याचा तपास आज लागलाय। पालघरमधले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर आज सापडलाय। धोडी गायब झाल्यानंतर 12व्या दिवशी त्यांचा मृतदेह मिळालाय। गुजरातमधल्या भिलाडमधल्या एका खाणीमधून आधी अशोक धोडी यांची गाडी सापडली आणि त्याच गाडीमध्ये त्यांचा मृतदेहही सापडला। आता अशोक धोडी यांचा मृत्यू नेमका झाला कसा, या मृत्यूला कोण जबाबदार आहे, या सगळ्या मागे कुणाचा हात आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं धोडी यांच्या सख्ख्या भावाला अटक झाल्यावरच मिळणार आहेत। दृश्यम सिनेमातली वाटावी अशीच ही दृश्य। गुजरातमधल्या भिलाड गावातल्या खाणीतनं हे ब्रिझा कार बाहेर आली आणि या गाडीबरोबरच बाहेर आलं एक गूढ। शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर या गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलं, कारण याच गाडीच्या डिक्कीमध्ये सापडला अशोक धोडी यांचा मृतदेह। अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर 12 दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडला। अशोक धोडी यांची गाडी गुजरातमधल्या भिलाडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। शोध घेतल्यावर धोडी यांची ब्रिझा गाडी तलावात बुडाल्याचं समोर आलं। क्रेनच्या मदतीनं तब्बल 2.5 तासांनंतर गाडी बाहेर काढण्यात आली। ही कार या खदानीमध्ये आणून या ठिकाणी टाकलेली होती आणि त्या कारच्या डिक्कीमध्ये त्यांचा अशोक धोडी यांचा मृतदेह टाकलेला होता, जेणेकरून कुणाला या संदर्भात संशय येणार नाही म्हणून अतिशय वेल प्लॅन असा ही हत्या होती। अपहरण करून अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांचा भाऊ जो अविनाश धोडी आहे त्यांनी अतिशय कट रचून एखाद्या चित्रपटात शोभेल, आपण पाहू शकता दृश्यम चित्रपट जो होता त्या चित्रपटामध्ये अशाच प्रकारची एक मोडस ऑपरेंडी वापरलेली होती आणि त्याच पद्धतीची मोडस ऑपरेंडी आरोपी जो अविनाश धोडी आहे त्यांनी वापरली आणि या कारमध्ये सुरुवातीला त्यांना धक्का दिला, अपघात घडवून आणला आणि नंतर अविनाश धोडी याने वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे जे हे होते आरोपी त्यांचा वापर करून हा मोठा गुन्हा केलेला आहे आणि या गुन्ह्याचा उलगडा आता पालघर पोलिसांनी केलेला आहे। गाडी बाहेर काढताच प्रचंड दुर्गंधी येत होती आणि अखेर ज्याची भीती होती तेच घडलं। गाडीच्या डिक्कीमध्ये अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून याबाबतीतली काही माहिती मिळाली, काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली। या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं, कारण व्हेकल हे तिथून गायब होतं, व्हेकलसह ती व्यक्ती गायब होती आणि याच्यामध्ये सर्व रेकी करण्यात आलेली होती, प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं। हा संपूर्ण कटाचा भाग आहे, मोठा कट याच्यामध्ये आखला गेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत पोचणं थोडं अवघड वाटत होतं, परंतु आमच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून साधारणतः गेल्या 4-5 दिवसामध्ये या संपूर्ण तपासाचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये डेड बॉडी आणि वाहन हे शोधणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते आज मिळालेलं आहे। अशोक धोडी शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरमधले पदाधिकारी होते। 19 जानेवारीला अशोक धोडी काही कामासाठी मुंबईत गेले होते। 20 जानेवारीला अशोक धोडी डहाणू रेल्वे स्टेशनला उतरले। गाडी घेऊन घोलवड बोर्डी मार्गावरनं ते घरी निघाले। धोडी यांनी पत्नीला फोनही केला, त्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता। अशोक धोडींचं अपहरण झाल्याचा कुटुंबियांना संशय होता, त्यावरूनच पोलिसांनी अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडीला 28 जानेवारीला ताब्यात घेतलं। मात्र धक्कादायक प्रकार म्हणजे अविनाश धोडी त्याच रात्री पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला। अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ। दोघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून जमीन, प्रॉपर्टी आणि व्यवसायावरनं वाद आहे। याआधी अविनाश धोडीनं अशोक धोडी यांच्यावर 21 एप्रिल 2024ला प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। अशोक धोडी यांचा थोरला मुलगा आशिष धोडी याचा 2018 मधला अपघाती मृत्यू अविनाश धोडीनंच घडवून आणल्याचा आरोप आहे। अविनाश धोडी हा मोठा दारू माफिया आहे। तो चोरट्या मार्गाने दमणवरून दारू आणून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विकतो। पालघर जिल्ह्यातही त्याचा अवैध दारू विक्रीचं जाळ आहे।
गुजरातमध्ये त्याच्यावर दारू तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. धोडीचे पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. अशोक धोडींची हत्या झाली असावी आणि त्यामागे अविनाश धोडीचाच हात असल्याचा संशय आहे. अशोक धोडींचा मृतदेह सापडलाय. आता अविनाश धोडीचा शोध लवकरात लवकर लागायला हवा आणि त्यानंतर अशोक धोडी यांचा मृत्यू नेमका कसा झाला त्याचा पर्दाफाश होणार आहे. मनोज सातवी, NDTV मराठी, पालघर.